याबरोबर दूध, चष्मा साफ करून घेतो. कसं आहे की विजन क्लिअर असलं की सगळं सोपं पडतं. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता कसं सगळं छान स्वच्छ मी स्वच्छ कोकणात गेलो होतो मध्ये आणि तिथे कोळाचे पोहे आपण खाल्ले. इथे सुद्धा बनवले. तर कोळाचा उपवासाचा प्रकार आपल्याला करायचा आहे. त्याचं नाव आहे कोळाचा साबुदाणा. चला सुरुवात करू. थोडा ट्रिकी आहे पण मजेशीर आहे. 1 वाटी छान पांढरा शुभ्र साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि बाजूला तुम्ही बघाल की मी नारळाचं हे दूध जे आहे 2 नारळाचं दूध काढून ठेवलं आहे. हा बऱ्यापैकी गरम असा झालेला साबुदाणा आता थोडा थोडा तुम्ही बघत असाल चटका लागतो याचा. गॅस बंद करू आपण आणि मंद आचेवर अजून थोडं परतून घेऊ. याला 1-2 मिनटं आपण थंड करू आणि नंतर हे नारळाच्या दुधामध्ये आपल्याला हा भिजवायचा आहे. हा बऱ्यापैकी कोमट असा झालेला आहे. यामध्ये हे नारळाचं दूध आपण घालू. याला आपण अर्धा तास झाकून ठेवू. यामध्ये साबुदाणा छान टपोरा झालेला आहे, भिजलेला आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ, थोडासा गूळ, चिंचेचा कोळ, हिरवी मिरची. याला सर्व करताना मात्र हा भिजलेला जो साबुदाणा आहे हा वेगळा सर्व करायचा. तुपाची फोडणी द्यायची आपल्याला. यामध्ये जिरे, लाल मिरची, कोथिंबीर. याबरोबर दूध. तर कोळाचा साबुदाणा नक्की तयार करा. मुहूर्त बघू नका, कारण काय मुहूर्त पाहून करण्यासारखा पदार्थच नाही आहे. कधीही बनवा, म्हणजे उपासाचा मुहूर्त पाहायचा नाही. खूप छान लागता पदार्थ. आणि केल्यानंतर माझी आठवण करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब कराल ना? घ्या, तुम्ही घ्या. हां.